साक्री विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळा गावित यांना भरघोस मतांनी पुन्हा आमदारपदी विराजमान केल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनी व ज्येष्ठ नागरिकांचे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले। येत्या 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पिंपळनेर रस्त्यावरील सुमंगल लॉन्स येथे जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे। साक्री तालुक्यात दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झालेल्या मंजुळा गावित चुरशीच्या लढाईत 17 उमेदवारांचा पराभव करीत एका महिला आमदाराने विजयाचा झेंडा साक्री तालुक्यात रोवला आहे। महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने ताईंचा प्रचार आणि प्रसार केला होता। घरोघरी जाऊन सर्व मतदार राजांच्या भेटी गाठी घेऊन ताईंना निवडून आणण्यासाठी कामाला लागले होते व त्याचे फळ 23 तारखेच्या गुलालातून दिसून आले। महायुतीमध्ये राहून काही गद्दारांनी ताईंचा उलट प्रचार केला होता। त्यांना येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून उत्तर दिले जाईल, असे परखड मत शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे यांनी मांडले, तर राष्ट्रवादीसह महायुतीतील सर्व घटक पक्षाने ताईंना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली होती। येत्या 30 तारखेला ताईंचा भव्य दिव्य नागरी सत्कार होणार आहे व सर्व मतदार राजांचे आभार मानले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी दिली आहे। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, तालुकाध्यक्ष विजय भामरे, शिवसेना तालुका प्रमुख पंकज मराठे, बाळा शिंदे, गोविंदा सोनवणेसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। सर्वात प्रथम साक्री तालुक्याच्या मायबाप जनतेचा शिवसेनेच्या वतीने मी पहिले आभार मानतो, कारण सर्वसाधारण जनतेच्या आशीर्वादाशिवाय आपल्या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ मंजुळाताई गावित यांचा विजय होऊच शकत नव्हता। कारण ही लढाई ही सर्वसाधारण जनतेविरुद्ध प्रस्थापितांच्या विरोधात होती आणि ह्या प्रस्थापितांना आपली जागा दाखवायचं काम हे सर्वसाधारण जनतेने केलं। म्हणून अशा जनतेचं कौतुक करू तेवढं कमीच आहे, आभार मानू तोही सुद्धा कमीच आहे। म्हणून शिवसेनेच्या वतीने आमदार मंजुळाताईंच्या वतीने जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित साहेबांच्या वतीने मी पंकज मराठे, शिवसेना तालुका प्रमुख, मी आभार मानतो। ह्या विजयामध्ये खऱ्या अर्थाने साक्री शहरापासनं मग आमचे गोविंदभाऊ सोनवणे असो, गणेश पैलवान असो, बाळा शिंदे असो, त्याचबरोबर अमोल, माझे सहकारी अमोल सोनवणे असो, राहुल भोसले असो, अजय सोनवणे असो, त्याचबरोबर पिंपळनेरमधनं आयराव सर असो, हिम्मत बंडू साबळे असो, कैलास ठाकरे असो, शिवलाल ठाकरे असो, अशोक मुजगे, असे भरपूर नावं आहे की ज्यांचे नावं घेतले नाही म्हणजे ते राहिले असं नाही। असे भरपूर नावं आहे की ज्यांच्या खूप प्रयत्नाने जितेंद्र खैरनार असो, राजदर देसले, या सगळ्यांनी, विशाल देसले, गोकुळदादा परदेशी, काटवान परिसरामध्ये पूर्ण ॲडव्होकेट आपले एखंडे नाना असो, यांनी सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPI या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याने फार मनापासून काम केलं। जे पदाधिकारी ज्या पक्षाचे नव्हते आमच्याबरोबर, ठीक आहे, येणाऱ्या जिल्हा परिषदला जे नव्हते आम्ही त्यांना ते दाखवून देऊ, तो विषय वेगळा आहे, पण निश्चित मी या सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो। ताईंना विजय म्हणजे हा सर्वसाधारण जनतेचा विजय, या जनतेचं या सर्वांच्या वतीने, सर्व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने, आमचे कमलाकर भाऊ RPIचे त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं, या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो आणि असंच आशीर्वाद ताईंच्या पाठीशी राहू द्या। त्याचबरोबर साक्री शहराच्या आणि परिसरातल्या सर्व मुस्लिम बांधवांनी सुद्धा ताईंच्या पाठीशी फार भक्कमरीते उभे राहिले। जात पात धर्म कोणीच पाळला नाही,
ताई एकच ताई, ताई एकच ताई असा त्यांनी निर्धार करून प्रत्येकाने मतदान केलं. म्हणून असं सर्व मायबाप जनतेचा मी लोटांगण साष्टांग नमस्कार करून मी आभार मानतो आणि सर्वांचं पुनश्च असंच पाठीशी तुम्ही उभे राहा हीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साक्री तालुका विधानसभेची निवडणूक आमदार आदरणीय श्रीमती मंजुळाताई गावित यांनी केलेल्या विकासात्मक कामाचा ही जनतेने दिलेला खूप कौल आहे. तसेच प्रस्थापित त्यांच्या विरोधात आम्ही करू ते या तालुक्यात होईल आणि वेगळ्या पक्षात राहून दुसऱ्या पक्षाचं काम करायचं आणि प्रत्येक वेळेस सामान्य कार्यकर्त्याला दाबून या तालुक्यात आपलं म्हणणं पुढे करायचं आणि वेळोवेळी पक्षावरची निष्ठा बदलायची हे जनतेने साफ नाकारलेलं असून RPI, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या एकजुटीला आणि सामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि त्या विजयाचं शिक्कामोर्तब ताईंच्या विजयावर झालेलं आहे. सुखराम तात्यानंतर या तालुक्यात सलग दुसऱ्यांदा विजयी होण्याचा मान हा फक्त ताई साहेबांना महिलांना पहिल्यांदा मिळाला आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये साक्री तालुक्यात दुसऱ्यांदा ताईंना हा मान मिळाला आहे आणि ताईंची ही कारकीर्द पुढची पण अतिशय चांगली होईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. सर्वसाधारण जनतेचा हा विजय आहे. आभार सर्वसामान्य जनतेचा आणि चारी मित्रपक्षांचे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एकजुटीबद्दल मी आभार मानतो. त्या 2024च्या निवडणुकीत मंजुळाताई तुलसीराम गावित जे साक्री तालुक्याच्या वतीनं विजय झालेला आहे. साक्री तालुक्याच्या तमाम मायबाप जनताचा मी आभार मानतो. ते साक्री तालुक्याने जे काय आपल्याला आमदार ताईला जी लीड दिलेली आहे ते सर्वसाधारण व्यक्तींनी लीड दिलेले आहे आणि एवढा दिग्गज नेत्याच्या सामोरं जाण्याची आमची ताकद नाही होती, पण आमची मंजुळाताईच्या आशीर्वादानं आम्ही त्यांना सामोरं जाऊन त्यांना आम्ही दिले. साक्री तालुक्याच्या सर्व समाज आणि सर्व तमाम मायबाप जनताला मी एक असं आश्वासन देतो की आम्हाला ताई कधी विसरणार नाही. मी साक्री तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने सर्व साक्री तालुक्याच्या जनताचा आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद.